प्रिय मित्रांनो, आज सोमवार आणि 16 डिसेंबर आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या वाचनामध्ये बलाम संदेष्टाची ओळख करून दिलेली आहे. हा बलाम संदेष्टा परमेश्वराच्या नावाने येतो आणि जेव्हा तो पाहतो की हे इस्रायल लोक ते आपल्या वतनभूमीमध्ये पोहोचलेले आहेत आणि अत्यंत आनंदाने सुखाने राहत आहेत आणि त्याने पाहिलं की ते 12 वंशाचे लोक 12 आपापल्या वंशाप्रमाणे एक एक ठिकाणी राहत आहेत आणि किती आनंदाने जीवन जगत आहेत. तो वर पाहतो, देवाचे आभार मानतो आणि त्याच्या तोंडून जे शब्द निघतात की परमेश्वर हा तारणारा आहे आणि त्याने त्यांचं कसं तारण केलेलं आहे आणि हा परमेश्वर आपल्या सगळ्यांच्या प्रत्येकाच्या तारणासाठी आज हजर आहे. आणि म्हणून हा बलाम संदेष्टा जेव्हा ते चित्र पाहतो तेव्हा तो देवाला धन्यवाद देतो, त्याचे आभार मानतो आणि विशेषतः हे सगळे लोक आपापल्या प्रमाणे गटाप्रमाणे राहत आहेत, त्यांचे नातेवाईक सगळे जवळपास आहेत आणि त्यामुळे किती सुंदर देवाने वचन दिल्याप्रमाणे ते आपल्या वतनभूमीत पोहोचलेले आहेत. माझ्या प्रिय मित्रांनो, हा संदेष्टा जेव्हा देवाचा शब्द श्रवण करतो आणि त्याप्रमाणे जगतो आणि बोलतो, तर त्याप्रमाणेच आपण जे तो पाहतो की जे इस्रायलचे मंडप आहेत किती मस्त निवासस्थान आहेत. खरोखर हे जणू काही एखाद्या बागेसारखं आहे. हे खरोखर एखाद्या इथे जसे आपण म्हणतो खजुरीच्या बनासारखे सगळं काही दिसत आहेत आणि ते रमणीय दर्शन पाहून हा बलाम संदेष्टा खुश होतो, तो देवाचे आभार मानतो आणि खरोखर गंध सारखे जणू काही हे लोक ह्या वातावरणामध्ये राहत आहेत म्हणून तो खरोखर देवाचे आभार मानतो. आज माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या मंदिरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त शिक्षण देत आहे आणि तो शिक्षण देत असताना त्याला कोणीतरी विचारलेला आहे आणि की तुम्ही कोणत्या अधिकाराने बाप्तिस्मा देतात किंवा कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करतात. तेव्हा येशूनेही त्यांना एक प्रश्न विचारला. अनेकदा काही प्रश्नांची उत्तरे ही प्रश्नानेच द्यायची असतात आणि म्हणून येशूने त्यांना प्रश्न विचारला की योहान बाप्तिस्ता जो लोकांना बाप्तिस्मा देत होता त्याचा बाप्तिस्मा स्वर्गाचा होता की माणसाचा होता. मग त्यावेळेला ते घाबरले. आपण जर त्यांना सांगितलं माणसाचं होता तर सगळ्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता की तो देवापासून आलेला आहे आणि आपण जर माणसासारखं सांगितलं तर ते लोक आपल्याला मारतील. दुसऱ्या बाजूने जर आपण तो देवाचा होता किंवा स्वर्गाचा बाप्तिस्मा होता तर मग तुम्ही का घेतला नाही असं येशू विचारेल. म्हणजे आपण पकडले जाऊ म्हणून त्याने सांगितलं आम्हाला माहित नाही. मग येशूने सांगितलं मी कुठून आलो आणि काय करतो आणि कोणत्या अधिकाराने ह्या सगळ्या गोष्टी करतो हे मी देखील तुम्हाला सांगत नाही. आणि त्यामुळे ते चूप राहिले. हो माझ्या प्रिय मित्रांनो, त्याला पक्क माहिती होतं की योहानचा बाप्तिस्मा हा स्वर्गाचा होता, पण तरी सुद्धा त्याने सांगायचं नाकारलं. मग त्यामुळे येशूने त्यांना सांगितलं मी देखील कोणत्या अधिकाराने करतो हे मी देखील तुम्हाला सांगत नाही.